आपणची देव होय गुरु पडी देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे महामूर्ती, वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा फार सुंदर, ज्या भगवंताची आपण भक्ती करतो, ज्या पुरुषोत्तमावरती आपली श्रद्धा आहे, आपल्या अंतःकरणामध्ये भाव आहे, आणि ज्या देवाची आपण सेवा करतो, तो देव आपल्यासाठी काय काय करतो, आतापर्यंत आपण भक्तच देवासाठी काय करतो असं खूप वेळा आपण चिंतन ऐकतो, पण ज्या भगवंताची आपण सेवा भक्ती उपासना करतो, तो देवही आपली सेवा भाव पाहून आपल्यासाठी काय करत असतो, आणि एक खऱ्या सच्चा भक्ताच्या अंतःकरणाला दिलासा देणारा हा अभंग आहे की या अभंगामध्ये भगवान भक्ता भक्तीमध्ये कसा आहे, त्याचा भाव कसा आहे, त्या सुंदर भावनेचं चिंतन करणारा हा अभंग आहे। याचा विस्तार आपण करू। विठ्ठल अभंग फार गोड आहे। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु। अभंगाचा अर्थ सांगते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझा भगवान भक्तावरती एवढं प्रेम करतो, किती प्रेम आहे त्याचं की तो स्वतःच देव पण विसरतो। याच्या पलीकडे काय आणखी सांगावं। आपणची देव होय गुरु, एवढंच काय भक्ताचं अंतःकरण जाणतो, पढिये देह भाव पुरवी वासना आणि अंती ते आपणा पाशी न्यावे। मागे पुढे उभा राही सांभाळीत, भगवंताचा भक्ताबद्दल खूप विशेष भाव आहे। भक्ती करा भगवंताची आणि समर्पण करा तुम्ही देवाला। समर्पण केल्यानंतर फल असं प्राप्त होईल किंवा अशी अवस्था तुमची होईल, तुम्हाला तुमची काळजी करण्याची गरज पडणार नाही, भगवानच तुमची काळजी घेईल। मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया। अरे जो भगवान भेटणं मुश्किल आहे, भेटला तर त्याची आठवण, त्याची भेट कायम टिकून राहणं कठीण आहे, पण त्या भगवंताची भक्ती तुम्ही श्रद्धेनं सेवेनं आणि समर्पण भावानं जर केली तर तो भगवान आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही। योगक्षेम या गोष्टी पलीकडे भगवान परमात्मा काय करतो, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारेन वाट दावी करी। भक्तासाठी तो काय करतो, हाताला धरून घेऊन जातो ध्येयापर्यंत। आणि विश्वास जर नसेल तर तुका म्हणे नाही, विश्वास ज्या मनी, ज्यांच्या मनात याबद्दल विश्वास नाही त्यांनी पहावी पुराणी विचारुणी, पुराणामध्ये पडताळून पहा, तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी या अभंगाचा भाव आणि भगवंताचं अंतःकरण खरं त्या ठिकाणी सारखं दिसेल। अशा गोड अर्थाचा आणि आपल्या भक्तीतला विश्वास वाढवणारा हा अभंग आहे। याचा आपण आता विस्तार करू। विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आदरणीय संदीपान महाराज गोळेकर महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं। महाराष्ट्रातली मातब्बर मंडळी एका पत्रिकेत एकत्र आणली। खरं पाहता कीर्तनकारांच्या तारखाही मिळतील, ते वेळेवर येऊन कीर्तन पूर्ण होईल का नाही हे सांगता येत नाही। त्यात मध्ये आदरणीय श्रद्धेय अगदी संप्रदायामध्ये ज्यांचं खूप मोठं असं नाव आहे, आदरणीय इंदुरीकर महाराज आणि पुरुषोत्तम बाबा पाटील, ही 2 मोठी माणसं या एका पत्रिकेत आणणारं जे व्यक्तिमत्व आहे ते गोळेकर महाराज। खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, टाळी वाजवायची एकदा। कसं असतं, आपली माणसं आपल्या जवळच असतात, पण त्यांचं वजन काय आहे, त्यांची किंमत काय आहे, कधी कधी आपण त्या बाबतीत अनभिज्ञ असतो, माहिती असतं पण कधी कधी काय म्हणतात ना की कळतं पण वळत नाही, अशी आपली अवस्था होऊ नये। आपल्याच गावचं हे रत्न, बरोबर ना महाराज, हेच गाव आहे तुमचं, आपल्याच गावचं रत्न संदीपान महाराज। तर संदीपान महाराज ही मोठी हस्ती। आता इंदोरीकर बाबा पुरुषोत्तम महाराज या गावात कीर्तनासाठी येणं किंवा ढोक बाबा येणं असेल किंवा आदी करून महाराष्ट्रातली जी मोठी नाव आहेत ती आपल्या गावामध्ये कीर्तनासाठी येणं, ही गोष्ट काही साधी नाहीये आणि ती गोष्ट घडवून आणली, म्हणून खरंच महाराजांचं पुन्हा त्या ठिकाणी कौतुक आहे।
त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. महाराजांनी संपर्क केला आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो. असो, तरुण वर्गाला अगदी एकत्रित आणून कार्यक्रमाचं तुम्ही सौजन्य द्या, त्याच्यामध्ये तुम्ही दान करा. या माध्यमातून आपली तरुण पिढी सुद्धा या परमार्थाकडे वळल्या जाते. आणि सांगू तुम्हाला, तरुण व्यक्तिमत्वच तरुणाला याच्यामध्ये एकत्र आणण्याचं खूप धडपडीनं काम करत असतं. म्हातारी माणसं बऱ्यापैकी काय करतात, ढुसफुस करतात. कोणी जर गळ्यात टाळ घेऊन बसलं नवीन भजनामध्ये तर म्हातारी माणसं म्हणतात, हो बाजूला, तुझा स्वर गेला आणि तुझा ताल हुकला. आताची नवीन पोरं आधीच तर त्यांना कंटाळा असतो या गोष्टीचा, त्याच्यामध्ये त्यांचं तालन सूर काढला का ते काय म्हणतात, हा टाळ आणि माळ, चाललो आम्ही आमचं. तसं तुम्ही म्हणाल मग या गावात काय दिदी तुम्हाला काही अनुभव आहे का? अजिबात नाही. मी पहिल्यांदाच आले पुरुषोत्तमपुरीला. म्हणजे या गावाचं नाव तर सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे, महाराष्ट्राच्या बाहेर माहिती आहे भगवान पुरुषोत्तमामुळे. पण गोळे महाराजांच्या बाबतीत मी का म्हणते की या पत्रिकेमध्ये सौजन्य दाते सुद्धा अगदी तरुण पिढी आहे. म्हणून तरुणाला तरुण घेऊन जात असतात. तरुण जात असतो. शब्द सारखेच आहेत पण अर्थ वेगळे आहेत. समजून घेण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा भंग सेवेसाठी निवडला. जगद्गुरु तुकाराम महाराज संप्रदायातला एक थोर विभूती आहेत. महाराजांचं वर्णन करण्यासाठी आपली वाणी आणि आपले शब्द कमी पडतील. जगद्गुरु तुकाराम महाराज 5व्या वेदाचे निर्माते आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज संप्रदायाचं नाक आहेत. संप्रदायाचा जो मुखवटा आहे ना, त्याचं नाक माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. परमार्थाची मुख्य भीक, निरपेक्षता तेची नासिक. निरपेक्षता हे संप्रदायाचं नाक आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय या विभूतीमुळे या संप्रदायाच्या मुखवट्याला एवढं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. जसं की आपण व्यवहारामध्ये बोलताना म्हणतो पहा, नाक जेवढं सुंदर तेवढा माणूस दिसायला सुंदर. नाकावरनं माणसाचं सौंदर्य ठरवलं जातं, बरोबर? पहिला मंडळ झोपल्या का काय? माणसाचं सौंदर्य कशावरनं ठरवलं जातं? नाक जेवढं सुंदर तेवढा माणूस दिसायला सुंदर. नाक असं असावं जणू की तलवारीची धार, बरोबर? नाकाला अशी धार असावी, अशी धार असावी नाकाला, जणू लिंबू चिरावं नाकावरती, असं नाक असावं. रंग गोरा आहे, पाणीदार डोळे आहेत, पण नाकच जर व्यवस्थित नसेल तर काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे. 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 नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. माणसाचं सौंदर्य जसं नाकावरण आहे, नाक कसं असावं, असं धारदार असावं. पुरुषोत्तमपुरी नाकाला अशी धार असावी, बरं, नाकाला धार असावी, धार नसावी. शब्द एकच आहे, अर्थ दोन आहेत. नाकाला धार असावी, धार नसावी. धारदार नाकाला जर धार असेल
तर त्याही नाकाला काही किंमत नाही. बोलणं कळतं ना माझं? समजतं ना? 12ही महिने पावसाळा परवडत नाही. 4 महिने ठीक आहे. विनोद बाजूला ठेवा. जगद्गुरु तुकोबाराया एवढं स्वच्छ नाक आहे संप्रदायाचं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे संप्रदायाचं असं नाक की ज्या नाकाला भक्तीचा शेंडा आहे आणि वैराग्याची स्वच्छता आहे. एवढं सुंदर नाक म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज ते संप्रदायाचं नाक आहेत. जगद्गुरु तुकोबाराय एवढे महान संत आहेत की त्यांच्या तोंडाने विठ्ठलाचं भजन करावं नवल नाही. महाराज ज्या वाटेवरून चालतात ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करते. महाराजांची पायवाट विठ्ठलाचं भजन करत होती. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. परमार्थाचा मार्ग सापडत नाही. परमार्थिक क्रियामध्ये वाहून घेण्यासाठी काहीतरी पुण्य असावं लागतं. त्याशिवाय या सत्कर्माच्या धर्माच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत नाहीत. महाराजांची वाट विठ्ठल म्हणत होती. वाट प्रसंग फार गोड आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी जिजामाता महाराजांना खूप बडबड करायच्या. पण त्या जिजामातेच्या जीवनात एक नियम होता. महाराजांना जोपर्यंत त्या जीव घालत नाही तोपर्यंत त्या जेवत नव्हत्या. किती बडबड करत होत्या. जिजामातेच्या कहाण्या तर तुमच्यापर्यंत सुद्धा आल्या असतील. काय काय बोलत होत्या त्या महाराजांना. पण जोपर्यंत महाराज जेवत नाही तोपर्यंत त्या जेवण करत नव्हत्या. तुम्ही अगोदर जेवता की नंतर जेवता हे तुम्हाला अजिबात विचारणार नाही मी. पण ज्या जिजामाता महाराजांना बडबड करतात त्या पतिव्रताच्या यादीमध्ये अव्वल आहेत. मग कोणी म्हणेल पतीला शिव्या दिल्या तरी पतिव्रता धर्म प्राप्त होतो का? तसं नाही. जिजामाता महाराजांना तोंडावर खूप बोलायच्या पण त्यांच्या जीवनात एक नियम होता. कोणता? त्या महाराजांना बोलत होत्या पण महाराजाबद्दल दुसरीकडे बोलत नव्हत्या. तुम्ही काय चूक करता नेमकी? तुमच्या मालकाच्या तोंडावर तुम्हाला काही बोलायची हिंमत नाही. पण 4 चौघी जमा झाल्या की उद्धार चालू होतो तुमचा. कुणाचा उद्धार करता? तुमच्याच मालकाचा उद्धार करता. काय सांगू असरात का आमच्या पप्याच्या बापानं आपल्या गावातल्या असतील तर त्या सोडून आमच्या पप्याच्या बापानं घराला उंबरा ठेवला नाही, दरवाजा ठेवला नाही, पत्रे ठेवले नाही, सारी मथुरा पाण्यात घातली. म्हणता की नाही? पुरुषोत्तमपुरी फक्त मला सांगा, मी काही कोणाला सांगणार नाही. काय म्हणतात त्या? सारी मथुरा पाण्यात घातली. पण खरं सांगा मला, पाण्यात मथुरा गेली का द्वारका गेली? दादा पाण्यात काय गेली? द्वारका. पण म्हणतात काय? मथुरा. तुमच्या मालकाचा उद्धार तुम्ही आजूबाजूला कुठेतरी करता. पण जिजामाता तशा नव्हत्या. फटकन बोलत होत्या पण तोंडावर बोलत होत्या. महाराजाबद्दल दुसरीकडे बोलत नव्हत्या. एक दिवस तुकोबाराबद्दल कोणीतरी चुकीचं वागलं तर जिजामाता स्वतः भांडायला गेल्या. माझ्या मालकाला असं का तुम्ही का मारलं काठीनं? मंजाजी बुवांनी मारलं होतं ना. तर मालकाची बाजू घेऊन भांडायला गेल्या होत्या. तुम्हाला बघता एकच डोक्यात घातलंय आपल्या काय की जिजामाता बडबड करत होत्या. पण महाराजावर किती प्रेम आणि किती श्रद्धा होती त्यांची, याही गोष्टीचा आपण अभ्यास करायला पाहिजे. बरं, महाराजांना जोपर्यंत त्या जीव घालत नाही तोपर्यंत त्या स्वतः जेवण करत नव्हत्या. दुसरी गोष्ट ऐका, महाराज काही जेवायला घरी येत नव्हते आणि सोबत डबा घेऊन जात नव्हते. महाराज काय करायचे? झोपेतून उठले की नीट भंडाऱ्यावर जावं, तिकडेच भजन करावं आणि जिजामातेनं भाकरी कराव्यात आणि पाठीमागून घेऊन जाव्यात आणि महाराजांना जीव घालावं. डोंगर चढायचा, उतरायचं. एक दिवस जिजामाता म्हणतात, महाराज कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा. डोंगर चढायचा आणि उतरायचा का सोपा आहे का? कुठल्या तरी एका डोंगरावर तुम्ही थांबत जा. महाराज म्हणतात, ताऊ माझी वाट नको पाहू, तू तुझी जेवण करून घेत जा. जिजामाता म्हटल्या, महाराज कशामुळे? अगं तुला डोंगर चढायला आणि उतरायला त्रास होतो ना, म्हणून तू जेवण करत जा. महाराज बोलले. जिजामाता म्हणतात, महाराज अजून 10 डोंगर चढल पण तुम्ही जेवण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत जेवण करणार नाही. बोलणं कळतंय ना? हा पतिव्रता धर्म आहे. आणि हे कुणाबद्दल बोलता जिजामाता? जो आपला पती घरात रुपया सुद्धा कमवून आणत नाही, ज्याचं लेकरा बाळाकडे लक्ष नाही, घरात काय आहे काय नाही, आपल्या बायकोच्या गळ्यात सोन्याचे मणी किती काळे मणी किती याचं गणितच ज्याला माहिती नाही, अशा पतीची किती काळजी घेतात. महाराज 10 डोंगर चढल पण जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. हा भाव पाहिला आपल्या पत्नीचा. आणि महाराज म्हणतात, ताऊ
डोंगर चढण्याची गरजच नाही. डोंगर चढण्या अगोदर वाटेला कान लाव ग. जी वाट विठ्ठलाचं भजन करेल समजावं मी तिकडे. महाराज माणसाचं तोंड लवकर भजन करणं आणि तुम्ही म्हणता की वाट विठ्ठलाचं भजन करेल. अगं तो प्रयोग करून पहा. दुसऱ्या दिवशी जिजामाता आल्या, वाटेला कान लावला तर त्या वाटेनं भजन केलं. आपण सगळेजण भजन करतो. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा प्रबलाने घे पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठला जीवे भावे, करावा विठ्ठला, करावा विठ्ठला, करावा विठ्ठला जीवे भावे, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा सर्वांनी हात विठ्ठल, उंच घ्या. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, 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 बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. ज्यांची वाट विठ्ठलाचं भजन करते ते साधू किती महान असतील माझ्या ताई दादांनो. वाटेनं विठ्ठल विठ्ठल म्हणावं असे महान साधू जगद्गुरु तुकोबराया फार मोलाचा विषय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मांडतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, गर गम ग, गर गम ग, सप मप
माझ्या विठोबाचा. लक्षात घ्या, भगवान परमात्मा आपल्या भक्तावर प्रेम किती करतो अगदी त्या गोष्टी तुकोबाराई या अभंगामध्ये सांगतात. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, देवानं आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी अगोदर आपण देवावरती प्रेम करावं लागतं. भगवंताची आपल्यावरती किती कृपा आहे हे जाणण्यासाठी, भगवान आपल्यावरती किती कृपा वर्षाव करतो ते जाणण्यासाठी आपण भगवंताशी किती जोडल्या गेलेलो आहोत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी तुकोबाराई देवाला म्हणतात देव माझा आहे. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा. आमच्या भाविकासाठी जरा वाचू आपण टाळी सर्वजण. पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे, पण ते एका मुलीनं हे वाजवणंही तिचं कौतुक आहे. आणि आदरणीय सर्व ज्येष्ठ मंडळीला मला सांगायला आवडेल की ही भाविका भगत नावाची जी माझी विद्यार्थिनी आहे, आपल्या संस्थेमध्ये शिकते ती. आणि फक्त पखवाजच नाही तर तबला, ढोलक, ॲक्टोपॅड वाद्यातली सगळीच वाद्य वाजवते, हे तिचं विशेष आहे. जगद्गुरु तुकोबाराय बऱ्याच अभंगाद्वारे बऱ्याच ठिकाणी म्हणतात देव माझा मी देवाचा. ताकदीनं बोलतायत. म्हणून माझ्या विठोबाचा, माझा भगवान, त्याचं प्रेम सांगितलंय. कैसा प्रेम भाव. आता प्रेम शब्दाचा इथे उच्चार झालाय तर व्यावहारिक प्रेम आणि परमार्थिक प्रेम, जीवाचं प्रेम आणि देवाचं प्रेम या प्रेमामध्ये फरक आहे. व्यावहारिक प्रेम किंवा प्रापंचिक प्रेम हे दिवसेंदिवस कमी होणारं असतं आणि प्रापंचिक प्रेम हे व्यक्तीवर अथवा वस्तूवर असतं आणि ते बदलतं. परमार्थातलं प्रेम बदलत नाही, ते कमी होत नाही, दिवसेंदिवस वाढत जातं. जसं की परमार्थात जसं वय वाढावं तशी माणसाची किंमत वाढत जाते, प्रपंचात जसं वय वाढावं तशी माणसाची किंमत कमी कमी होत जाते. खरं खरं बोला मला, प्रपंचामध्ये तरुण कर्त्या, कर्तबगार, कमावत्या पोराला जेवढी किंमत आहे तशी ती अगदी थकलेल्या म्हाताऱ्या माणसाला प्रपंचात ती किंमत आहे का? प्रपंचात माणसाची किंमत कमी होत जाते, परमार्थात किंमत वाढत जाते. तसं प्रपंचात हे प्रेम बदलतं, जागा सोडतं, ते कमी होतं. परमार्थातलं प्रेम वाढतं, ते जागा सोडत नाही. प्रपंचातलं प्रेम व्यक्ती आणि वस्तू याच्यावरती असतं आणि परमार्थातलं प्रेम हे अंतःकरणावरती असतं. बोलणं लक्षात घ्या. प्रापंचिक प्रेमाचा तुम्हाला पुरावा देण्यासाठी एक उदाहरण सांगते. राजा भृतुहरीची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजा भृतुहरी एका नगराचा राजा, लोकांना खूप चांगलं सांभाळत होता. त्या नगरीमध्ये एक साधू आले आणि ते साधू निवांत स्वतःचं भजन करत नगरामध्ये फिरायला लागले. निवांत फिरतायत. मन लागा मेरा यार फकीरी में, जो सुख पाया राम भजन में, ओ सुख नहीं अमीरी में. मन लागा मेरा यार फकीरी में. बोलले लक्षात येते तुमच्या सगळ्यांच्या? लक्षात घ्या. ते महात्मे निवांत भजन करत फिरत होते.
पण त्या बाबाचं ते स्वतःच्या मस्तीतलं फिरणं त्या राजाला भावलं. राजानं बोलवून घेतलं, बाबा इकडे या. खूप चांगली सेवा केली महाराजांची. आणि मग महाराजांनाही आनंद वाटला, किती चांगला राजा आहे. ज्याला साधू कळतायत ना तो राजा खूप छान आहे. त्याला धर्म वेगळा शिकवायची गरज नाही, त्याला नीती आणि शास्त्र समजावून सांगायची गरज नाही. राजा खूप चांगला आहे. मग महाराजांना राजाबद्दल खूप माया निर्माण झाली आणि महाराजांनी एक फळ घेतलं, दिलं राजाला. म्हणे राजा हे फळ तू खा. हे फळ जर तू खाल्लं तर तुला आयुष्य आणि आरोग्य या 2 गोष्टी मिळतील. राजानं तर फळ घेतलं पण तासभर विचारच करत बसला. म्हणे मला भरपूर आयुष्य भेटल, माझं आरोग्यही चांगलं होईल, पण माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे. माझी पत्नी जर मरण पावली तर दीर्घ आयुष्य भेटून आणि चांगलं आरोग्य मिळून उपयोग तरी काय. मग त्यानं ते फळ घेतलं आणि राणीला दिलं. पण राणीचं प्रेम राजावर नव्हतं, राणीचं प्रेम एका प्रधानावर होतं. तिनं विचार केला, हे फळ मी खाईल. राजानं सांगितलंय आरोग्य आणि आयुष्य मिळेल. राणी म्हटली, मला भरपूर आयुष्य भरपूर आरोग्य भेटलं तर उपयोग काय. हा जर प्रधान मरण पावला तर मला माझ्या जगण्यात काही रस राहणार नाही. तिनं ते फळ प्रधानाला दिलं. पण प्रधानाचं प्रेम राणीवर नव्हतं, प्रधानाचं प्रेम एका भांडे घासणाऱ्या बाईवर होतं. किती अवघड आहे या प्रापंचिक प्रेमाची गोष्ट. तो म्हटला मला भरपूर आयुष्य आणि आरोग्य मिळेल, पण ही जर बाई मरण पावली तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे. प्रधानानं ते फळ दिलं कुणाला, त्या भांडे घासणाऱ्या बाईला. तिला सांगितलं हे खा, तुला आरोग्य आणि आयुष्य मिळेल. तिनं विचार केला तासभर, मी हे फळ खाल्लं, भले मला आरोग्य भेटल, आयुष्य मिळेल, पण उपयोग काय. खूप आयुष्य भेटलं आणि खूप आरोग्य जरी मिळालं तर उपयोग काहीच नाही. आयुष्यभर भांडेच घासल मी, दुसरं काय करणार. ती म्हटली आपला राजा खूप चांगला आहे. तिची श्रद्धा होती राजावर. तिनं ते फळ राजाला दिलं. राजा चांगला आहे, तो जगला पाहिजे जास्त काळ. राजाच्या हातात जेव्हा फळ आलो तेव्हा राजाला चक्करच आली. कसं काय, अरे हे आपणच दिलेलं फळ आहे, या दाशीकडनं आपल्याकडं कसं काय आलं. मग पूर्ण राजानं तपास केला तर लक्षात आलं, आपण दिलेलं फळ राणीला, राणीनं ते दिलं प्रधानाला, प्रधानानं दिलं दाशीला, दाशीनं दिलं राजाला. राजाच्या लक्षात आलं, अरे हे प्रपंचातलं प्रेम खोटं आहे, ते बदलतंय, ते जागा सोडतंय, या प्रेमाचं काही खरं नाही. राजा भृतुहरीनं जे राज्य सोडलं, अरण्यात गेला, भरतरी नाथ राजा बनला. लक्षात घ्या, हे का सांगते मी तुम्हाला, तर हे प्रापंचिक प्रेम आहे, प्रापंचिक प्रेम. आणि काही लोक लटकं प्रेम करतात, स्वार्थी प्रेम करतात, खोटारडं प्रेम करतात, फसवेगिरीचं प्रेम करतात. काही ना खूप माया दाखवतात, खूप माया दाखवतात. अशी काळजी घ्या, तशी काळजी घ्या, असे राहा, तसे राहा. एखाद्याचा बंगला पाहून म्हणतात दाराला ते तोरण बांधा, नजर लागल कोणाची. पण मला खरंच सांगा, दुसऱ्याचा बंगला पाहून खरंच आपल्याला बरं वाटतंय का. अय पुरुषोत्तमपुरी ये, दुसऱ्याचा बंगला पाहून, 4 चाकी गाडी पाहून खरंच चांगलं वाटतं आपल्याला. शेजाऱ्याच्या शेतात जर 500 क्विंटल कापूस झाला तर इकडे अटॅक यायची वेळ आहे आपल्याला. आपल्याला बरं वाटत नाही दुसऱ्याचं. आज ज्या जगामध्ये माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत बरं का. जगात लोक स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत जगामध्ये लोक. कुणाचं बरं चाललंय ना, ही गोष्ट सहजासहजी पचत नाही, हजम होत नाही, आपल्याला पचतच नाही. हे प्रापंचिक प्रेम आहे, हे व्यावहारिक प्रेम आहे. हे व्यावहारिक प्रेम बदलतंय व्यक्तीवर अथवा वस्तूवर. आणखी एक उदाहरण सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रापंचिक प्रेम बदलणार आहे, वस्तूवर असल, व्यक्तीवर असल. एक श्रीमंत घरची बाई होती. त्या बाईला सोन्या नाण्याचा खूपच छंद होता, खूप तिला दागिन्यांची आवड. महिला मंडळ, तुम्ही कधी विचार केलाय का की दागिने आवडतात तुम्हाला, पण या दागिन्यांच्या पाठीमागे कारण काय आहे, शास्त्र काय आहे माहिती आहे तुम्हाला. कान देऊ नाही का. महिलांच्या नाकात नथ का, कानात झुंबर का, पायात पैंजण का, हातात कंकण का, याचा कधी विचार केलाय आपण. महिला मंडळाच्या हातात बांगड्या असतात. सौभाग्यवती स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या ठेवल्या जातात का, तर त्या बांगड्या बाईला सारखं जागृत ठेवण्याचं काम करतात. बाई जागी राहून स्वयंपाक करतो, या घरची अन्नपूर्णा आहेस. स्वयंपाक चांगला झाला तर कौतुक होईल तुझं, घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील, पोटाला पोटभर खातील, ताकदीनं काम करतील. बांगड्या तिला जागृत ठेवतात. पण त्या बांगड्या म्हणतात, बाई तुझं जर लक्ष विचलित झालं तर स्वयंपाक तिखट किंवा खारट होईल आणि तशाच शिव्या तुला बसतील.
घरातल्या लोकांची तब्येत बिघडून जाईल. या बांगड्या बाईला सांगत असतात तू जागी राहा, जागृत राहा. बाईच्या पायामध्ये पैंजण आहे. उजव्या पायातलं पैंजण माहेरची प्रतिष्ठा आहे, डाव्या पायातलं पैंजण सासरची प्रतिष्ठा आहे. ते पैंजण छुन 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 वाजतं. ते बाईला सांगतं, बाई जीवनाचा पथप्रवास कठीण आहे, चालताना जपून चाल. पाय घसरला तर माहेरची किंवा सासरची किंमत जाण्याची शक्यता आहे, तू जपून चाल. हे पैंजण सांगतं बाईला. बाईच्या कानामध्ये झुंबर राहतं. विशेष करून नवीन लग्न झालेल्या मुलीच्या कानात झुंबर ठेवतात. का? सासूबाईच्या गैरहजेरीमध्ये नवीन सुनेचे कान भांडकुदळ शेजारणीनं भरायचं काम करू नये. आणि जरी भरण्याचा प्रयत्न केला तर त्या झुंबरला खालनं घुंगरू असतात. त्या घुंगरूच्या आवाजात शेजारीन काय बोलते ही तिच्या कानातच जाऊ नये म्हणून कानात झुंबर. महिलांच्या माथ्यावर बिंदी असते, सौभाग्याला नजर लागू नये म्हणून. महिला मंडळाच्या नाकात नथ असते, बरोबर ना? नाकात नथ असते. एकदा मी एक महात्मे आहेत त्यांना विचारलं, म्हटलं बाबा का बरं महिलांच्या नाकामध्ये नथ घालत असेल, का बरं नाक टोचत असतील? बाबांनी केला विनोद. महाराज बोलले, दीदी आपल्या गोठ्यामध्ये जर एखादं अवखळ जनावर असेल तर त्याला कुठे टोचते? पुरुषोत्तमपुरी हे समजलंय ना तुम्हाला? पण मला काय आमच्या महिला मंडळाला तसं म्हणायचं नाही. महिलांच्या नाकात नथ का ठेवतात? आमच्या महिला मंडळाला खूप पटकन राग येतो. आणि राग कुठे बसतो? नाकाच्या शेंड्यावर राग बसतो. मग त्या नाकाच्या शेंड्यावर बसलेल्या रागाला कमी करण्याचं काम कोण करता? त्या नथेत मोती असतो. तो म्हणतो उतार खाली, खाली उतार. रागाला म्हणतो, रागाला वर बसू देत नाही म्हणून नाकामध्ये नथ, नथेत पांढरा मोती. म्हणून महिला मंडळाच्या नाकात नथ. मग हे प्रत्येक अलंकारा पाठीमागे शास्त्र आहे. उगीच पत्नीने हट्ट केला म्हणून तुम्ही दागिने घ्यायचे तसं नाही, त्याच्या पाठीमागे कारण आहे. तर त्या बाईला उदाहरण सांगते मी तुम्हाला की महिला मंडळाला दागिने खूप आवडतात. पण अशीच एक बाई होती श्रीमंत घरची, तिला खूप दागिन्यांची आवड होती. आणि तिला दागिने म्हटलं का काही सुचतच नाही. सण आला की नवीन दागिना लागत होता तिला. तिला सोन्यापुढे सणाची सुद्धा किंमत नाही. त्या बाईला सोन्याचा खूप छंद, दागिन्याचा छंद. एवढे तिला अलंकार होते, एवढे अलंकार होते, गवळण आहे पहा. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबर पटा. सगळा थाटमाट करुणी, सगळा थाटमाट करुणी नेसले गा जय हो शालू पैठणीचा, नेसले ग 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 शालू पैठणीचा. नाव ठेवू नका कोणी ग बाई मला, नाव ठेवू नका कोणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कोणी ग बाई मला, नाव ठेवू नका कोणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी. पुतळ्या डोरलं, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबर पटा. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबर पटा. नकात नथ घालून सगळा थाटमाट करुणी, सगळा थाटमाट करुणी नेसले ग, नेसले ग, नेसले, नेसले ग, नेसले ग शालू पैठणीचा, नेसले ग शालू पैठणीचा, पैठणीचा, नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी. खूप दागिने तिला. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. नाकात नथ घालून, नाकात नथ घालून खूप दागिने. ती म्हटली मालक, बंटीचे पप्पा. तो बोलला यस मॅडम.
काय म्हणे संक्रांत आली तोंडावर. तो म्हटलं मग या संक्रांतीच्या सणाला मला नथ पाहिजे. तो म्हटला सती तुला मागच्या सणाला 2 ग्रॅमची नथ केली, आता कशाला नथ, दुसरा काहीतरी दागिना करू. ती म्हटली नाही, आता मला 2 तोळ्याची नथ पाहिजे. नथ कुठं 2 तोळ्याची असते का बरं पुरुषोत्तमपुरी? नथ 2 तोळ्याची असते का कुठं? नाही. पण ती बाई हट्टालाच पेटली. ती म्हटली मला 2च तोळ्याची नथ पाहिजे. तो म्हटला अगं नाक तुटत 2 काय 10 तोळ्याची करतो मी, पण नाक तुटून जाईल ना. ती म्हटली नाकाचं माप काढायचं नाही, नथच पाहिजे मला. तो गेला आणि 2 तोळ्याची नथ आणली बरं, कारण शेतातले काम आले होते. तो म्हटला या गिरायकाला जर नाही म्हणावं तर हे रुसून बसरून जाईल माहेराला, कामं कोण करेल इथली. त्यानं आणली 2 तोळ्याची नथ, तिनं नाकात घातली, नाकपुडीच खाली गेली. बाई पण एवढी विचित्र, तिनं दोरानं वर बांधली अशी, कपाटाच्या समोर गेली, नाकपुडी फुगवायची. तेवढ्यात तो म्हणतो बाप्याची माय काय गोड नथ दिसते ग तुला, अख्ख्या पुरीमध्ये तुझ्यासारखं नाक नाही बघ पुरुषोत्तमपुरीत. तिला बरं वाटलं, पण मालकानं कौतुक केलं, पोट नाही भरलं. गल्लीतल्या बायांना बोलावलं, राधा आसरा दगडा धोंडा केसरा मंडा सुरेखा सगळ्यांना बोलावलं. आणि बोलवून बाई फार विचित्र होती. कुणाला 35 वर्षात कोणाला चहाचा कप सुद्धा तिने दिला नव्हता. पण त्या नथेचा प्रचार करायसाठी तिनं गल्लीतल्या बाया बोलावल्या. एका हातात चहाचा कप द्यायची आणि दुसऱ्या हातात नथ दाखवायची. पहा आमच्या पप्पाच्या बापाने नथ घेतली, किती गोड आहे की नाही. बाया एवढ्या विचित्र. चहा पिपर्यंत तिला म्हणायच्या बाई लक्ष्मी सारख्या दिसताल हो तुम्ही. चहा पिपर्यंत काय म्हणायच्या, लक्ष्मी सारख्या दिसताल. आणि चहा पिऊन घराच्या बाहेर पडल्या की मला दुसरं भुताडच दिसत. काहीच गंमत सांगू तुम्हाला, काय म्हणायचं दुसरं भुताडच दिसत. बरं एक जण भुताड म्हणली, तेवढ्यावर गप बसली नाही दादा. एक काय बोलली, दुसरी म्हशीच्या नाकात व्यसन घातल्यासारखे दिसत. काय तोंडातील ते बोलायच्या तिला, पण हे तिला माहित नव्हतं ना. बाजूला जाऊन निंदा करायच्या तिची आणि तोंडाला म्हणायच्या लक्ष्मी सारख्या दिसतात. जो हिला फुगवायचा तो ही फुगायची. दुसऱ्या उद्या संक्रांत आणि आदल्या दिवशी कशात नथ टाकले तिला लक्षच नाही. पहाटच उठली, स्नान केलं, भरजरी वस्त्र अंगावर घातलं, सगळे सोन्याचे अलंकार तिने अंगावर घातले. पण तिला ती नथ घालायची ना तर नथच सापडणार ना. फिरून फिरून ती 2 ग्रॅमची नथ सापडायची. ती म्हटली बाई इथंच ठेवली होती. तिनं कपडे पाहिले, कपाट पाहिलं, बेड, किचन, हॉल, बेडरूम, गॅलरी सगळं पाहिलं, पण तिला काही नथ सापडलीच नाही. सकाळी ती 9 जणू काय घड्याळात 9 वाजले, एवढी प्रसन्न होती, गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत. आणि जशी जशी नथ सापडणार तसं तिचं घड्याळातले काटे सगळे एका जागेवर आले. घड्याळाचे काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं, तेव्हा घड्याळात किती वाजतात? 12. तसं तिचं तोंड झालं. गल्लीतल्या बाया म्हटल्या अक्का चला ना वाण द्यायला. ती म्हटली वा पुढं आलेच मी. काय झालं तुम्हाला? काही विचारू नका. बाया म्हटले सणासुदीची रडायला लागली, हिच्यानं कोण आधी लागायला. बाया गेल्या. आता विचार करा, आपल्या गल्लीतल्या बाया दिसल्या आणि त्यात आपली जर पत्नी दिसली नाही, आपल्या घरातलं माणूस जर दिसलं नाही, बाई माणूस, तर माणूस विचारतं की नाही आमच्या घरचे कसं काय नाही. तर माणसानं विचारलं, चौकात बसलेलं होतं ते पारावर. तो म्हटलं अक्का काय आमच्या घरचे कसे दिसणार? म्हणे घरात रडत बसलेत. काय झालं म्हणे जाऊन विचारा. त्यानं टुनकन पारावरनं उडी मारली, पळतच गेलं ते. ए बाप्याची माय, ती म्हणते काय झालं तुला? कसं सांगू. हा मोठ्यानं रडायला लागली ती. अगं तुला झालं काय? कसं सांगू तुम्हाला. झालं काय? तुम्ही आणली होती. बोलणं कोढ्यात होतं आणि शब्दाला वेलांटी लागलेली होती. याच्या पायाखालची जमीनच सरकली. हे म्हणतं मी काय आणली होती? तुम्हीच आणली होती. अगं काय आणली होती मी? 2 तोळ्याची नथ का? हो. मग घाल ना नाकात, वाण द्यायला जा. कुठं पडली सापडना. मोठ्यानं रडायची, कुठं पडली सापडना. हा म्हटलंय बघ, घरच्या लक्ष्मीनं सणासुदीला कधी रडायचं नाही. माझ्या ताईंनो सांगते तुम्हाला, तुमच्या घरात खरंच सुख नांदावं. पैसा म्हणजे सुख नाही, श्रीमंती म्हणजे सुख नाही, फिरायला गाड्या असणं म्हणजे सुख नाही, खोटी पद आणि प्रतिष्ठा म्हणजे सुख नाही. घरातल्या माणसांचा एक विचार हेच घरातलं सगळ्यात मोठं सुख आहे. तुम्ही चटणी सोबत भाकरी टोचून खा, पण एका विचारानं खा, सगळेजण मिळून खा. तुम्हाला पुरणपोळीपेक्षा नाही आनंद भेटला जास्त तर मग मला बोला. घरातल्या माणसाचा एक विचार असणं हे सगळ्यात मोठं सुख आहे. आणि नेमकं माणसं आज हेच सुख हरवलेली आहे. कोट्यावधीचे बंगले आहेत, करोडो रुपयाच्या गाड्या फिरायला आहेत, बँकेत कोट्यावधीचा बॅलन्स आहे, समाजात
पैशानं मिळणार नाही एवढी मोठी मोठी पद आहेत, पण समाधान हरवलेलं आहे माणसाचं. एक विचार नाही माणसाचा. नवऱ्याच्या तोंडाकडे पाहिलं की बायकोच्या कपाळा राढ्या, आणि बायकोचं तोंड पाहिलं की याची कोंबडा मिशी अशी उलटी होती. कशामुळे चाललंय असं? एक विचार राहिलेला नाही, मन भावना एकमेकाला समजून घेत नाही. तर त्या माणसानं आपल्या बायकोला समजावून सांगितलं, हे बघ सणासुदीचा दिवस आहे आणि घरच्या लक्ष्मीनं कधी रडायचं नसतं, रडू नको, हे शिकायचंय तुम्हाला सगळ्यांना. सणासुदीला सौभाग्यवती स्त्रीनं कधीच रडायचं नाही, बरं का? एवढं शिकून घ्या कीर्तनातून, बाकीचं काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल. सौभाग्यवती स्त्रीनं कधीच घरामध्ये रडायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही रडताल त्या दिवशी आपल्या घरातली लक्ष्मी काढता पाय घेऊन जाईल. मग पुन्हा रडत बसू नका की घरात लक्ष्मी टिकना म्हणून. त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहात. कधीच रडायचं नाही बाईनं घरामध्ये. पण ती मोठ्या मोठ्याने रडत होती. तर म्हणता अगं रडू नको पप्याची माय, रडू नको म्हटलं की जोरातच रडायची. आणि हे लक्षात घ्या, जोपर्यंत डोळे पुसायला कोणीतरी असताना तोपर्यंतच रडण्यात इंटरेस्ट आहे. भांडणं सोडवायला जोपर्यंत असतात तोपर्यंत भांडणारे चवताळून पडतात. एकदा का सोडणारे म्हटले हा खेळा भांडणं, चाललो आम्ही. मग ते भांडणं खेळत नाही, ते म्हणतात राहिलेली भांडणं उद्या करू, चला. जोपर्यंत आपल्याला समजावून सांगायला कुणी रडू नको ग, रडू नको ग, मग फुंदू फुंदू रडणार, मोठ्या मोठ्यानं रडणार, ढोय ढोय रडणार. आणि आपण जर म्हटलं जाऊ दे आता रडत बस, चाललो मी, एका मिनिटात तर रडू संपलं. जोपर्यंत डोळे पुसणार आहेत तोपर्यंतच रडण्याला किंमत आहे. हे म्हणायचं रडू नको, ती मोठ्या मोठ्यानं रडायची. हे म्हणायचं रडू नको, ती मोठ्या मोठ्यानं रडायची. त्याच्या लक्षात आलं ही काय ऐकतच नाही. हा म्हटलं एक ऐक ना माझं, तुला पुढच्या सणाला 10 तोड्याची नथ करतो, पण आता 2 ग्रॅमची घाल, मागच्या वर्षाची, जाऊन ये वाण द्यायला. ती म्हटली नाही मला 2 तोळ्याचीच घालायची होती. कशामुळं? मला सेल्फी काढायची होती. तरुण पोरापोरींना कळलं सेल्फी, म्हाताऱ्या माणसाला काय काढणार आहे सेल्फी. पण आता तरुण पोरं साधा मोबाईल खिशात घेऊन फिरतात, म्हातारी माणसं मोठाला मोबाईल घेऊन फिरतात. काळ पण बदलत चालला. तो म्हणतोय अगं रडू नको तू, ती काय ऐकतच नाही. त्यानं फोन केला, हॅलो सोनार मामा, 2 तोळ्याची नथ तयार ठेवा, मी आलोच नथ घ्यायला. तिच्या लक्षात आलं बरं का ताई नथ आणायला जाणार आहे. तिनं विचारलं चहा ठेवू का? हा म्हटलं ठेव, तुला ठेवायचं असेल चहा तर, मला जिवंत ठेवायचं असेल तर ठेव चहा. सकाळपासून चहा नाही, पाणी नाही. तिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखरेचा डबा खाली घेता झाकण उघडलं, अशी उंजळ भरून साखर वर घेतली. काय सांगू माझ्या मावशानं, त्याच्यातच नथ आली ना तिची. जशी नथ आली जोरातच चिरकली, पप्याचा बाप. याला वाटलं चिटकली शेगडीला, आता काही खरं नाही. हे म्हणतात काय झालं, सापडली माझी नथ सापडली. ते म्हटले तुम्ही चहा शिजवा, तुम्हीच प्या, चालले मी वाण द्यायला. त्याला चहा बनवायला बसवलं नाही, गेली वाण द्यायला. मला सांगा कशावर प्रेम आहे माणसाचं? व्यक्तीवर, वस्तूवर. बदलता येते, अगोदर व्यक्तीवर, नंतर वस्तूवर, आणि वस्तू सापडली की निघाली. याचा अर्थ काय? प्रापंचिक जे प्रेम आहे ना ते बदलणार आहे, ते शाश्वत नाही.